लोकसभा किंवा राज्यसभा एखादं बिल पास करण्यासाठी खासदारांची फोडाफोड केली तर ते संविधान मान्य करतं का? की हा लोकशाहीच्या आत्म्यावरचा घाला असू शकतो? चला आज आपण समजून घेऊया. भारतीय राज्यघटना संसदीय लोकशाहीवरती आधारित आहे. संसदेत एखादे विधेयक मंजूर करण्यासाठी बहुमत आवश्यक असतं. परंतु हे बहुमत लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या स्वतंत्र आणि प्रामाणिक मतदानातून मिळावं, हा राज्यघटनेचा मूलभूत हेतू आहे. पक्षफोड करून किंवा विरोधी पक्षातील खासदारांना आपल्या पक्षात आणून बहुमत मिळवण्याची प्रथा राज्यघटनेच्या मूळ तत्वाशी सुसंगत मानली जात नाही. पक्षांतर बंदी कायदा, अँटी डिफेक्शन लॉज, 1985 मध्ये 52वी घटना दुरुस्तीद्वारे 10वी अनुसूची 10th शेड्यूल लागू करण्यात आली होती आणि यानुसार एखादा खासदार किंवा आमदार स्वतःचा पक्ष सोडल्यास अपात्र ठरू शकतो. पक्षाच्या व्हीपच्या विरोधात मतदान केल्यासही अपात्रता लागू होऊ शकते. पूर्वी 1/3 सदस्य फुटून वेगळा गट तयार करू शकत होते, पण 91वी घटना दुरुस्तीनंतर ही तरतूद काढून टाकण्यात आली. आता केवळ 2/3 सदस्यांनी विलिनीकरण मर्जर केल्यास काही संरक्षण मिळू शकतं. मग प्रत्यक्षात काय घडतंय? अनेकदा मोठ्या प्रमाणात पक्षांतर होतंय. राजीनामे देऊन कधी कधी सरकार पाडण्यात येतं. विलिनीकरणाच्या तरतुदीचा वापर केला जातो. अपात्रतेचे निर्णय जे आहेत ते लांबणीवर टाकले जाते. अशा मार्गाने बहुमताचे गणित जे आहे ते बदललं जातं. कायद्याचे तांत्रिक पालन होत असलं तरी राज्यघटनेचा आत्मा, कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी जपला जातो का? हा एक मोठा प्रश्न आहे. आपण राज्यघटनेप्रमाणे चाललो आहोत का? कायद्याच्या शब्दशः चौकटीत काही गोष्टी जरी वैध असल्या, परंतु राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ कायदेशीरता, लिगॅलिटी नव्हे तर राज्यघटनात्मक नैतिकता, कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी महत्त्वाची असल्याचं सांगितलं होतं. जर निवडणूक एका पक्षाच्या चिन्हावर जिंकून नंतर दुसऱ्या पक्षाला मदत केली जात असेल तर मतदारांच्या विश्वासाचा प्रश्न निर्माण होतो आणि याचे देश आणि समाजावरती विपरीत परिणाम होतात. मतदारांच्या विश्वासाला धक्का पोहोचतो. मतदार एका विचारधारेसाठी मतदान करतात. नंतर प्रतिनिधी पक्ष बदलल्यास मतदारांची फसवणूक झाल्याची भावना सुद्धा निर्माण होते. पैशाच्या आणि सत्तेच्या राजकारणाला यामुळे चालना मिळते. विधेयके किंवा सरकार टिकवण्यासाठी संख्या जमवण्याचं राजकारण वाढू शकते. धोरणात्मक अस्थिरता सुद्धा येऊ शकते. सरकारचे लक्ष लोकहितापेक्षा आमदार आणि खासदार सांभाळण्यावर जास्त जाऊ शकते. लोकशाही संस्थांवरील विश्वास सुद्धा कमी होऊ शकतो. जनतेला असं वाटू शकतं की निवडणुकीचा निकाल प्रत्यक्षात बदलला जातोय आणि यामुळं विरोधी पक्ष सुद्धा कमकुवत होऊ शकतो आणि याचा परिणाम असा होईल की सशक्त विरोधक जर नसतील तर सरकारवरचं जे काही नियंत्रण आहे ते प्रभावी नियंत्रण राहणारच नाही. दुसरी बाजूही समजून घेणं आवश्यक आहे. काही वेळा पक्ष नेतृत्व हुकुमशाही पद्धतीने वागत असेल किंवा पक्ष मूळ विचारधारेपासून जर दूर गेला असेल तर प्रतिनिधींना भूमिका बदलण्याचा अधिकार असायला पाहिजे. म्हणून प्रश्न फक्त पक्षांतर योग्य की अयोग्य एवढा नाहीये, तर ते मतदारांच्या जनादेशाचा सन्मान राखून होत आहे का, हे महत्वाचं आहे. राज्यघटना बहुमताने विधेयक मंजूर करण्याची परवानगी देते, परंतु हे बहुमत लोकांच्या जनादेशाचा आदर करणारं असलं पाहिजे, अशी राज्यघटनेची अपेक्षा आहे. पक्षफोडीच्या माध्यमातून मिळवलेलं बहुमत जे आहे ते कायदेशीर चौकटीत बसत नाही, पण ते नेहमीच राज्यघटनेच्या आत्म्याशी सुसंगत असेलच असंही नाहीये. लोकशाहीचं खरं बळ संख्या नाहीये, तर जनतेचा विश्वास आणि राज्यघटनात्मक नैतिकता आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.